नमस्कार. नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी इकडे लक्ष द्या. SR ट्रस्ट मध्य प्रदेश व ऑलिम्पिक मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव वितरण शिबिर ऑन द स्पॉट मोजमाप व तात्काळ वितरण. दिव्यांगांनो इकडे लक्ष द्या. चलो नांदेड, चलो नांदेड. दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नांदेड तालुक्यातील अस्थिव्यंग दिव्यांग गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी जिल्हा सामान्य रुग्णालय छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारी नांदेड येथे दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ज्या दिव्यांगांना गुडघ्याच्या खाली व वरती असलेल्या कृत्रिम पाय बसवण्यासाठी कृत्रिम पायाचे मोजमाप घेऊन तात्काळ त्यांना कृत्रिम अवयव देण्यात येणार आहे. ज्यांचे मनगट आणि खुब्यापासून कट झालेले आहे त्यांना कृत्रिम हात दिला जाईल. पायाचे स्लिम प्लास्टिकचा पडदा या गोष्टी कॅलिपर्स दैनंदिन वापरासाठी स्पोर्ट बूट. नांदेड जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींनी कृत्रिम हातपाय कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ वितरणासाठी SR ट्रस्ट मध्य प्रदेश आणि ऑलिम्पिक मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑन द स्पॉट शिबिराचे आयोजन नांदेड नगरीमध्ये नांदेड शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या शिबिरामध्ये लाभ घेण्यासाठी दिव्यांग बांधवांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, UID कार्ड घेऊन या शिबिरामध्ये आवश्यक लाभ घ्यावा. ज्या दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवाची गरज असेल अशाच दिव्यांग बांधवांनी यायचं आहे. पण मोफत साहित्य शिबिर आहे म्हणून इतर दिव्यांगांनी गर्दी करू नये. ज्या दिव्यांगांना गुडघ्याच्या खाली किंवा वरती असलेला कृत्रिम पायाची गरज असेल, मनगट आणि खुब्यापासून कट झालेला हाताची आवश्यकता असेल अशाच दिव्यांग बांधवांनी कृत्रिम अवयव शिबिरामध्ये लाभ घ्यावा असे आवाहन दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातीलच नाही, नांदेड जिल्ह्यात सर्व तालुक्यामध्ये शिबिर झालेले आहे. पण ज्या शिबिरांना ज्या तालुक्यात शिबिराचा लाभ घेतलेला नसेल अशा दिव्यांगांनी सुद्धा नांदेडच्या 8 जुलै 2026 रोजी होत असलेल्या शिबिरामध्ये लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.